नवी मुंबई नेटवर्क। हर्डिलिया कंपनी की मनमानी के खिलाफ आज कुक्षेत गांव के पूर्व नगर सेवक सूरज पाटिल गए 4 दिनों से यहां पर बेमुदत उपोषण पर बैठे हैं। अफसोस की बात है कि हमारे देश में कंपनियों को जगह तो दे दी जाती है, जब वादे निभाने का समय आता है तो यही कंपनियां कानों में उंगलियां डाल के बैठ जाती है। और आज यही नज़ारा हर्डिलिया कंपनी के मामले में देखा जा रहा है। आश्वासन तो लिखित दिया है, मगर इन लिखित आश्वासनों की पूर्तता करने में हर्डिलिया कंपनी के लोग कोताही कर रहे हैं। अब समय आ चुका है कि कुक्षेत गांव के लोगों ने ये तय कर लिया है कि ऐसी कंपनियों के मनमानी के खिलाफ अब सड़क पर उतरकर इन्हें इनकी जगह दिखानी पड़ेगी और इन्हें बताना पड़ेगा कि जो वादे किए हैं उन वादों की पूर्तता करना कितना ज़रूरी है। सूरज पाटिल और उनके साथ यहाँ पे तमाम जो ग्रामस्थ हैं वो इस बात का सबूत हैं कि उनके साथ उनके न्याय हक के लिए, कुक्षेत गांव के ग्रामस्थों के न्याय हक के लिए वो जो लड़ रहे हैं, उनके साथ ये पूरे संघर्ष के तौर पर यहाँ पे तमाम महिलाएं आपको दिखाई दे रही हैं। मैडम, सबसे पहले मैं आपसे ये जानना चाहूँगी कि सूरज पाटिल साहब का जो संघर्ष कुक्षेत गांव से ही शुरू हुआ था, उनको पहचान कुक्षेत गांव को जो संघर्ष को उन्होंने सफलता दिलाई थी वहां से हुई थी। आज दोबारा संघर्ष करने की नौबत क्यों आन पड़ी है? किस प्रकार का अन्याय हो रहा है कंपनी द्वारा? आज नगरसेवक सूरज पाटील हे फक्त कुक्षेत गावचे स्थानिक नगरसेवक नाही आहेत, तर कुक्षेत गावचे सुपुत्र आहेत। ज्या मातीमध्ये आमचा जन्म झाला, जे मातीने आम्हाला एवढं वाढवलं, ती माती म्हणजे ती शेतं, ते आमची घरं आम्ही ह्या कंपनीला दिलेले आहेत। हायड्रिलिया केमिकल्स कंपनी 1983 साली MIDC एरियात, तुर्भा MIDC एरियात आली आणि आमच्या शेतजमिनींसोबत त्यांनी न्यायालयाकडून आमची घरंही मागणी करून घेतली। आज आम्ही आमचं सर्वस्व ह्या कंपनीला दिलेलं आहे, पण ज्या जमिनीवर आज ह्यांचे प्लांट्स उभे आहेत, त्याच प्लांट्समध्ये कमीत कमी आमच्या सुशिक्षित मुलांना योग्य असं नोकरी पदावर ठेवावं, अशी आमची एक मागणी आहे। आता ही रास्त मागणी असताना हे लेखी स्वरूपात आम्हाला कंपनीकडून मिळालेलं आहे आणि बऱ्याच वर्षाचा हे संघर्ष सुरू आहे। आमच्या मुलांना नोकरीसाठी बोलावलं जातं, त्यांचं मेडिकल केलं जातं, मेडिकल रिपोर्ट चांगले येतात, 6 महिन्याच्या आत मुलांना कंपनीवर जॉईन करू असंही सांगितलं जातं, पण 2-2 वर्ष होऊनही मुलांना घेतलं जात नाही। अशाच प्रकारे चांगले क्वालिफाईड मुलांना वॉचमॅनसारखे जॉब ऑफर केले जातात, तेही आमची मुलं करायला तयार आहेत। पण कंपनीमध्ये जेव्हा आम्ही इतर ग्रामस्थांनी त्यांची घरं दिली असतील, बाकी गावातल्या त्यांची शेती दिली असेल, पण आम्ही आमची घरं दिलेली आहेत। म्हणजे राहायचं जे आमचं मूळ स्थान इथलं आहे, त्या ठिकाणी जर कुठला प्लॅन बनत असेल तर त्याच्यामध्ये कुक्षेत ग्रामस्थ आणि कुक्षेत ग्रामस्थांनाच प्राधान्य देण्यात यावं, ही रास्त मागणी आम्ही करत आहोत। आणि ही मागणी करत असताना आम्ही कंपनीवर जबरदस्ती करत नाही आहेत। कंपनीला हेही सांगतो की आमची मुलं ज्या क्वालिफिकेशन तुम्हाला जी हवी आहे त्या जॉबसाठी, ती त्याच्यात जर आमची मुलं बसत नसतील तर तुम्ही दुसऱ्यांचा विचार करू शकता। तुम्ही कमीत कमी आमच्या मुलांना इंटरव्ह्यूसाठी तर बोलवा। अशा प्रकारे जर म्हणजे तुम्ही आमच्या मुलांना प्राधान्य दिलं तर एक रोजगाराचा मार्ग आमच्यासाठी उपलब्ध होईल। आज आम्ही जी आमच्या आजोबांची शेती होती, ती आज शेती असती तर वडिलोपार्जित शेती आजही त्या मुलांनी कसली असती आणि आमचं उत्पन्नाचं साधन असतं। आज त्या जागेवर कंपनी उभी आहे, मग जर वडिलांचा जॉब मुलांना मिळत नसेल तर मग आम्ही एवढं आमचं बलिदान करून काहीच उपयोग नाही आहे। आज कंपनीसाठी आमचं पूर्ण जे अस्तित्व इथं आम्ही सोडून दुसरीकडे शिफ्ट झालेलो आहोत, पण वर्षानुवर्षे जी मागणी आम्ही लावून धरलेली आहे ती कंपनीने कुठेतरी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आज 4था दिवस आहे, आमचे नगरसेवक इथं उपोषणाला बसलेले आहेत, पण कंपनीकडून कुठलाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाही आहे। उपोषणाला बसण्यास संदर्भात आम्ही लेखी त्यांना एक 20-25 दिवसापूर्वी लेखी पत्रही दिलेलं होतं। त्यांनी तेव्हाही सांगितलं की आम्ही लवकरात लवकर एक चांगला डिसिजन घेऊन तुम्हाला उपोषणाला बसू देणार नाही। उपोषणाच्या 1 दिवस आधी म्हणजे गुरुवारी त्यांनी सूरज पाटील साहेबांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उपोषणाला बसू नका। पण जेव्हा विचारलं की तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात आमच्या मागण्या मान्य करून देता का, तर ते बोलले ह्याच्याविषयी आपण नंतर म्हणजे विचार करू। हवेत असे आश्वासनं देऊन फायदा नाही आहे। आज जर हा संघर्ष असाच सुरू राहिला नाही,
हा लढा आज जर यशस्वी झाला नाही तर भविष्यात आमच्या मुलांचं भवितव्य अंधारात असेल. आज आमची ही मुलं चांगल्या प्रकारचं क्वालिफिकेशन घेत आहेत, त्यांना कुठेतरी भविष्यात नोकरी धंदा काहीतरी उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि कंपनीनी जर आज पुढाकार घेतला नाही तर भविष्यात आमचं काय होणार आहे. तर नक्कीच कंपनीने ह्यासाठी लवकरात लवकर डिसिजन घ्यायला पाहिजे. आज चौथ्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने सूरज पाटील साहेबांना सपोर्ट करायला पुरुष वर्ग असो महिला वर्ग असो सदा आमचं बाकीची सगळी कामं सोडून इथं उपस्थित आहेत. कोणीही असं म्हणजे घरात सुखाने जेवत नाही आहे, कारण आमचे लाडके नगरसेवक इथं उपाशी आहेत. आणि ह्या संदर्भात नक्कीच कंपनी मॅनेजमेंटनी खडबडून जागा व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर आम्हाला चांगला डिसीजन द्यायला पाहिजे. बताइए कि अगर ये मांग पूरी नहीं होती है तब तक ये जो धरना प्रदर्शन है वो चलता रहेगा और आखिरी सांस तक चलता रहेगा. हां, ॲक्च्युली आम्ही जसं आपले बॅनर्स वगैरे तुम्ही बघितलंच असेल, बेमुदत उपोषण म्हणजे हे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहील. कारण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत, कुठेही आम्ही चुकीच्या मागण्या केलेल्या नाही आहेत. जे लेखी स्वरूपात कंपनी मॅनेजमेंटने आतापर्यंत आम्हाला दिलेलं आहे तेच आम्ही मागतो आहोत. आता हा मुजोरपणा कंपनीचा कधीपर्यंत चालणार आहे हे सांगू शकत नाही, पण जोपर्यंत मागण्या आमच्या मंजूर होणार नाही तोपर्यंत इथून आम्ही उठणार नाही आहोत. जैसा कि आप देख रहे हैं कि हडिलिया कंपनी के विरोध में जिस प्रकार से रोष यहाँ पे आपको स्थानिकों का दिखाई दे रहा है. हाल ही में ऐरोली के विधायक गणेश नाइक, संदीप नाइक, सागर नाइक, इन्होंने यहाँ पे आकर मुलाकात की है सूरज पाटिल से. उनके तमाम जो समस्याएं हैं उनको बारीकी से जाना है, अध्ययन किया है. तो यहाँ पे जो उपस्थित महिलाएं हैं उनसे जानने की कोशिश करते हैं कि क्या वो आखिरी दम तक सूरज पाटिल के संघर्षों के साथ रहेंगे. हो, आम्ही आखरी दम तक सूरज पाटील साहेबांच्या साथच राहणार, कारण आम्ही इथूनचे स्थायिक रहिवासी आहेत कुक्षेत गावचे आणि आम्हाला आमचा हक्क आहे हलडेले कंपनीत आमच्या मुलांना शिक्षित मुलांना घ्यावे आणि त्यांना नोकरी द्यावे. हा आमचा हक्क आहे, तो आम्ही मिळवणारच. काय तुमचं काय म्हणणं? आमचं मग तेच म्हणणं आहे का सूरज पाटील जे करतायत ते आमच्यासाठीच करतायत आणि आमच्या गावासाठीच करतायत. मग या कारणामुळे यांनी पण लवकरात लवकर त्याचं उत्तर दिलं पाहिजे, कारण की जो माणूस चांगला करतोय त्याच्यासाठी चांगलाच झाला पाहिजे, वाईट झालं नाही पाहिजे. म्हणून आम्ही सूरजदादांच्याच पाठीमागे आहे. जैसा कि आपको ये बताना चाहेंगे कि यहाँ पे जो पोषण में बैठे काफ़ी जो महिलाएं हैं आज जो संघर्ष में सूरज पाटिल के साथ हैं, काफ़ी महिलाएं हैं जो जिनके घर में चूल्हा भी नहीं जला है, वो यहाँ पे आके सुबह से बैठी हैं. हम लोग सूरज पाटिल साहब के साथ ही है. आज 4 दिन से हमारा दादा खाली पेट इधर बैठा हुआ है. आज उसके शरीर के अंदर कितने क्या क्या हो रहा होगा अंदर से, लेकिन वो जनता के लिए इतना कुछ कर रहे हैं तो हम उसके लिए इतना भी नहीं कर सकते. ऐसा थोड़ी है, हम तो उसके लिए सब कुछ करने के लिए तैयार है. लेकिन ये जो कुक्षेत गांव के लोगों के लिए जो भी मांग इन लोगों ने की है वो जल्दी से जल्दी मैनेजमेंट कमेटी अगर पूरा कर देगी तो सबके लिए ही अच्छा होगा. उन लोगों ने जो मांग की है वो उनकी हक की है ना, क्योंकि आज चौथी पीढ़ी स्टार्ट हो गई. जब से परदादा को भी कुछ नहीं मिला, दादा को भी नहीं, बाप को भी नहीं, कम से कम बच्चों को तो कुछ ना कुछ मिलना ही चाहिए. और उनका हक है, और उनकी ज़मीन गई है, उनका मंदिर गया है, उनका घर गया है, जो सब कुछ जो था उन्होंने दिया हुआ है. तो कंपनी मतलब उन्होंने अगर 100% दिया है सब कुछ, तो कंपनी को 5% भी नहीं देने का होता है क्या? कंपनी दूसरे लोगों को दे रही है, वही हक अगर गांव वाले मांग रहे हैं तो कंपनी ने देना ही चाहिए कैसे भी करके. और अगर सूरज दादा हमारा इतना हमारे लिए कुछ कर रहा है तो हम उसके लिए इतना थोड़ा सा तो कर ही सकते हैं. और हम सब लोग सूरज दादा के पीछे खड़े हैं. 4 पीढ़ी गुजर गई है न्याय की आस में, वादों के पूर्तता के इंतज़ार में. क्या दुख होता है जब अपने बेटे स्वरूप सूरज पाटिल को आप इस प्रकार से संघर्ष करते देख रहे हैं भूखे प्यासे? बहुत दुख हो रहा है हमको ये सब कुछ करके. आज उसका सम्मान इतना ज़्यादा है, जबकि कंपनी ने पहले ही दिन सब कुछ मान्य कर लेना चाहिए था. उनको मालूम नहीं है कि दादा के पीछे कितने लोग खड़े हुए हैं. अगर वो मान लेते उसी दिन तो वो सबके लिए अच्छा होता था. हम लोगों को उसको भूखा प्यासा देख के बहुत बहुत दुख हो रहा है, बहुत खेद हो रहा है. कंपनी ने ये सब मांग हमारी पूरी कर लेनी चाहिए. मला खूप वाईट वाटतं या गोष्टींचं. म्हणजे ते नेहमी सतत स्ट्रगल करत असतात आणि
कंपनी यांच्या जमिनी लुटलेल्या आहेत, जमिनी लुटलेल्या आहेत त्यांना, म्हणजे तिथून एकंदरीत त्यांना लालच दाखवून की नंतर तुमच्या मुलांना आम्ही जॉब देऊ की म्हणजे शिक्षण वगैरे झाल्यानंतर, हे चुकीचं काम आहे. म्हणजे त्यांनी जे लिहून दिलेलं आहे त्याच्यानुसार त्यांनी करायला पाहिजेच म्हणजे, आणि हक्काचं आहे त्यांचं ते हक्क सोडून दुसरं काहीच मागत नाही, त्यांनी द्यायलाच हवं आहे ते. आणि हा संघर्ष असाच चालू राहणार आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोतच असे, आणि आम्हाला ते पाहत नाही बिलकुल. आमचे दादा इतके सगळ्यांसाठी झटतात आणि त्यांना जो हा त्रास सहन करावा लागतो आहे ते सगळ्यांसाठीच करतायत, म्हणून आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना.